तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव जामोद नगर परिषदेतील हर घर तिरंगा आदेशाचे उल्लंघन। जळगाव जामोद शहरात शासनाने दिलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या आदेशाचे नगर परिषदेने उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त 13, 14 आणि 15 ऑगस्ट या 3 दिवसांच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालय, शाळा आणि इतर शासकीय इमारतींवर तिरंगा फडकावणे बंधनकारक असल्याचे शासनाने आदेश दिले होते। मात्र स्थानिक नगर परिषद कार्यालयात तिरंगा फडकाविण्यातच आला नाही। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नगर परिषद सीईओ सूरज जाधव यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। स्थानिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना झेंडा फडकावण्याचे कारण विचारले असता आमचे लक्ष नव्हते असे उत्तर मिळाल्याचे सांगितले जात आहे। आदेश असूनही बेफिकीर प्रशासन। हर घर तिरंगा ही केंद्र व राज्य शासनाची देशभक्ती जागवणारी मोहीम असून प्रत्येक नागरिक, कार्यालय आणि शाळांनी यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे। तथापि जळगाव जामोद नगर परिषदेच्या बेफिकीरपणामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। संपादक श्री शमीम देशमुख यांच्याकडे नागरिकांनी लेखी तक्रार नोंदवली असून त्यांनीही याबाबत शासनाकडून कारवाई होईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नागरिकांच्या मते नगर परिषद केवळ घरकुल योजना आणि इतर कामांमधील आर्थिक व्यवहारांवरच लक्ष केंद्रित करते, पण अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करते। घटनेनंतर स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे की शासन आदेशाचे उल्लंघन करून जबाबदार अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा दिली जाईल। काही नागरिकांचा आरोप आहे की अशा दुर्लक्षावर कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनातील शिस्त ढासळत आहे। यामुळे शासनाच्या आदेशांची भीती किंवा आदर कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे। नागरिकांचा संताप आणि मागण्या, शहरातील समाजसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान आणि राष्ट्रीय ध्वजाचा गौरव राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यातच शासन आदेशाचे पालन करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले। अनेकांनी सोशल मीडियावर नगर परिषदेच्या या वागणुकीची तीव्र टीका केली असून फोटो व व्हिडिओ शेअर करून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे। काहींनी थेट सीईओंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या सर्व प्रकरणाकडे शासन व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे। कारवाई झाल्यास ते इतर शासकीय कार्यालयांसाठीही धडा ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। अन्यथा शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार वाढतील, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली। या प्रकारामुळे जळगाव जामोद नगर परिषद चर्चेचा विषय ठरली असून प्रशासनाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।